तेव्हा व्हिजिट केली, त्यांच्याकडे 18 आजी होत्या, आजी. आणि आजी म्हणजे कोण, ज्या अबॅन्डन्ड असतात ना, कुठेतरी सापडल्या, कुठेतरी सोडलेल्या, किंवा मग त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडतात, अशा त्यांनी आहे ना जमा करून 18, त्यांना त्यांचं नाव माहीत नाही, त्यांचा भाऊ माहीत नाही, त्याची फॅमिली माहीत नाही आहे, तीच त्यांची आई आहे, बहीण आहे, सगळं त्या स्वतःच करतात. आणि त्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने ठेवतात, तो दॅट वॉज आणि आम्ही मीरा कुलकर्णी यांच्यातर्फे त्यांना एक फ्रीज, आणि माझी मोठी ताई नंदूताई सर्व त्यांच्यातर्फे आम्ही स्वेटर्स आणि मफलर असं काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काही होईल, मग तुमचं चांगलं काम एवढं करताय की तुम्हाला अजून अशी चांगली लोक मिळून तुमचं काम सत्कारमी लाभो, एवढीच आमची अपेक्षा आहे. सिंधुताईंचा सहवास त्यांना लाभल्यामुळे तुम्ही एक बघा, प्रति सिंधुताईंचं रूप त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात आपल्याला दिसून येतं. आम्ही जेव्हा तिथे गेलो, त्यांच्यावर तिथल्या वृद्ध लोकांबरोबर जेव्हा वेळ घालवला, सगळ्यात आनंदाची गोष्ट एक म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना कुलकर्णी परिवाराच्या तर्फे फ्रीज दिला, सरोदे परिवारातर्फे आम्ही स्वेटर्स दिले, ते स्वेटर जेव्हा ते प्रत्येकाच्या अंगावर चढले, तेव्हा त्या वृद्ध लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो म्हणजे एकदम निरागस लहान मुलांसारखा होता. म्हणजे म्हातारपण हे दुसरं लहानपण का म्हणतात हे त्या दिवशी आम्हाला कळलं. त्याच्याही पुढे जेव्हा फोटो काढायचा होता, तेव्हा प्रत्येक जण म्हणत होता, आम्हा मला फोटो देऊ द्या आणि मला विक्टरी पोज देऊ द्या. सगळे विक्टरी पोज देऊन फोटो काढत होते. म्हणजे आज त्यांना त्यांच्या घरच्यांनी रस्त्यावर सोडले, कोणाला भावाने हाकलून दिले, कोणाला मुलांनी हाकलून दिले. या कुठल्याही गोष्टीची चिंता, काळजी किंवा काही न वाटता ते तिथे राहत होते, एकमेकांमध्ये मिसळून राहत होते, मजा मस्करी करत होते. हे फक्त आणि फक्त ज्योतिताईंच्या कार्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या त्यांना प्रेमामुळे शक्य आहे. मला विनंती करते की त्यांनी ज्योतिताई यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या आपल्या ज्योतिताईंसाठी. रामकृष्ण हरी सर्वांना. कारण माझी सकाळ रामकृष्ण हरीनीच होती माझ्या सर्व आजींबरोबर. तर किरण फाउंडेशनचे खरंच दुसऱ्या वर्धापन दिनाचे खूप सारे शुभेच्छा आहेत माझ्याकडून. माझ्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत. आणि जे काही आज टीम काम करते तुमची सगळी, तर खरंच खूप छान वाटतं कधी कधी बघून. आपल्या समाजाला काही लोकांना गरज आहे तुमच्यासारख्या आज शिकलेल्या खूप साऱ्या लोकांची. आणि आपण खूप सारं घरातलं बाहेरचं काम करत असताना आपल्याला आपल्या समाजात पण काही गोष्टी असतात की त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि समाजासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्ही बरोबर पकडलेला आहात तुमच्या वयामध्ये की आता आम्हाला इथून पुढे काय करायचं आहे. आणि मला खरंच तुमच्या टीमला बघून खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही आलात, मला भेटलात, वृद्धाश्रमाला भेट दिली. कारण माझ्याकडे फ्रीजच नव्हता माझ्या आजी लोकांचं दूध किंवा आमचं दूध ठेवायचं. नॉर्मल लोकांचं म्हटलं तरी आता फ्रीज असतो, पण माझ्या वृद्धाश्रमाचे खूप हाल होते. त्यावेळेस मला फ्रीज नव्हता, सरांनी बघितलं. आणि मॅडम माझ्या टचमध्ये होत्या. म्हणजे माझं यूट्यूब चॅनल असल्यामुळे बरेचसे लोक ओळखतात. आणि मी रोजची ॲक्टिव्हिटी माझ्या टाकत असते की माझ्या आजींबरोबर मी रोज काय करते, सकाळची सुरुवात कशी होते आणि कशी केली पाहिजे. तर ते सरा म्हणजे थोडंसं यूट्यूब माध्यमातून मी दाखवत राहते. आणि त्याच्यातूनच तुमच्यासाठी चांगली लोक आज भेटली मला. आणि मला फ्रीज नसल्यामुळं मग सरांचा फ्रीज आला आणि त्यांनी फार घरापर्यंत प्लगपर्यंत सगळं सेट करून दिलं त्यांनी. खूप मोठा फ्रीज आहे सर, आजही आहे, रोज व्हिडिओमध्ये दिसतो. त्याच्यावरती नाव पण आहे. प्रत्येक माणूस विचारतो की हे कोणी केलेलं आहे. म्हटलं अहो हे खूप मला लागणारी वस्तू होती आणि हे नाव रोजच दिसतं प्रत्येकाला. तर आज माझ्याकडं शोध वृद्धाश्रमामध्ये 18 आजी आहेत आणि 100+ आहेत. म्हणजे ज्याचं 100 वय आहे आणि तिला एक गोळी पण नाही. कुठंतरी ससूनच्या बेडवर म्हणा अंथरुणाशी खेळालेल्या होत्या, त्यांना घेऊन आले आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये. आणि माझी ओळख म्हटलं तर मी मूळची लातूरची आहे आणि पुण्यामध्ये आलो होतो संसार घेऊन, काहीतरी करूया, मुलं शिकूया, मोठं काहीतरी
मुलांसाठी घडवूया म्हणून. पण काहीतरी वेगळंच घडलं आयुष्यामध्ये, जे काही माहितीच नव्हतं कधी घडणार होतं ते. आणि शोध वृद्धाश्रमाची स्थापना केली. आज 18 आजी लोक आहेत आणि काहीच नव्हतं. आज तुमची टीम बघून मला मागासपासून विचार येतोय की मी जेव्हा संस्था स्थापन केली तेव्हा काहीच नव्हतं सर. फक्त एकटी उभी होते. कसं करायचंय, काय करायचंय काहीच माहिती नव्हतं. एखाद्या संस्थेमध्ये जाणं, दिवसभर बसणं, जॉब करणं, जॉब पण करायचे मी. आणि खूप वाईट प्रसंग आहेत आयुष्यामध्ये. पण न हार मानता मला काहीतरी करायचं होतं. मी हे माईंकडून ऐकलं होतं. असल्यावर सगळेच करतात, नसताना काहीतरी कुणासाठी तर करावं आणि कुणासाठी तर जगून बघावं आणि त्याच्यातला तो आशीर्वाद घेऊन बघावा. तर ह्या ज्योतीकडे काहीच नव्हतं. तर आज कमीत कमी 18-20 आजींचं निधन झाल्याच्या नंतर अंत्यविधी केला. त्यांच्यासाठी कधी रडले, कधी हसले त्यांच्याबरोबर. आजही आहेत. खूप दुःख असतं. माणूस आयुष्यामध्ये जगत असताना लहानपण मधलं वय जे आता आहे आपलं आणि त्याच्यापेक्षा म्हातारपण खूप वेगळं आहे. कधी त्या वयामध्ये जातो आणि कधी कुणाच्या तरी आधाराची हाताची गरज लागते हे कधी आयुष्यात कळतच नाही. पण तेव्हा सगळे हात सोडून देतात. तेव्हा एकतर शरीर साथ देत नाही, एकतर आपल्यापाशी काही नसतं आणि आपल्याला एकच फक्त असतं लहान मुलांसारखं की कोणीतरी मला प्रेमाने बोलावं, कोणीतरी मला गोंजारावं, कोणीतरी माझ्या हातावर एक गोळी ठेवावं, कोणीतरी मला म्हणावं की तू जेवली का, तू खूप केलंय आमच्यासाठी. हे 2-4 शब्द फक्त पाहिजे असतात. पण आज घराघरातले ते 2-4 शब्द हरवलेले आहेत. प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये बिझी झालेला आहे. आज माझ्याकडे एक आजी आलेली आहे. 15 दिवस झालं. तिला स्वारगेटच्या बस स्टॉपवर तिला तिच्या सुनेने सोडलं. पायाचे टाके पण तुटलेले नव्हते. 15 दिवस ती त्या स्वारगेटच्या एका वॉशरूमच्या शेजारी बसलेली होती. आज मी घेऊन आले. खूप रडून माझ्याकडे बघून म्हणते कधी कधी 70 वर्ष संसार केला, मुलांना मोठं केलं, लग्न केलं, नातवंड आहेत, सगळं आहे त्यांच्या घरी. माझ्यासाठी एक कोपरा पण त्यांनी ठेवला नाही शिल्लक. तर हे खूप सगळं ऐकल्यावर वाईट वाटतं. आणि सांगायचा एकच उद्देश आहे सर की तुमच्या आईचं नाव किरण आहे आणि ते आज इथं कुठंतरी आहेत, थांबल्यात, बघतायत ते सगळं की तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं कार्य सुरू केलेलं आहे आणि तुमच्या ह्या कार्याला खरंच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुमच्यासारख्या समाजामध्ये लोक पाहिजेत. कारण आपली जरी आई गेली तर आईच्या नावावरती काहीतरी करता यावं आणि आईचं नाव हे नेहमी जिवंत राहावं. आणि आईचे आशीर्वाद गेलं तरी आपल्या पाठीशी उभे असतात. माझ्या आईचे आशीर्वाद आहेत म्हणून आज मी इथं उभा आहे असं आपण नेहमी म्हणतो. त्या ज्योतीकडे काहीच नव्हतं. मी मला खायला महाग होते. माझी 2 मुलं, मिस्टर आजारी होते. आज 3 वर्ष झालं मिस्टरही गेले सोडून, तरी थांबले नाहीये. 2 मुलं छोटी घेऊन आज करते. माझ्याकडे केअरटेकर नाहीये, माझ्याकडे कुठली बाई नाहीये कामाला, कारण मी तेवढं बजेट नाहीये माझं की मी नाही देऊ शकत. माझ्या आजींसाठी मी आणि माझ्या आजी लोक आम्ही स्वतःच सगळे घरात करतो, स्वतःच खातो आणि आमच्याकडे बाहेरचं कोणीच नाही. मी त्यांच्यापाशीच राहते, ते माझ्यापाशी राहतात 2 मुलं घेऊन. आणि आज मी त्यांच्यासाठी 1-2 गुंठ्याचं घर बांधते. ते मी नाही करत आहे, त्या आईचा आशीर्वाद आहे, त्या सगळ्या आजींचा आशीर्वाद आहे. आपण नेहमी म्हणतो लग्न करून नवरी घरात आली की आधी पहिलं आपल्या आजींचा आशीर्वाद घ्या. तर तो आजींचा आशीर्वाद घराघरातला विसरत आणि हरवत चाललाय. तर मी म्हणते जिवंत उदाहरण म्हणजे ज्योती आहे. आशीर्वादाची ताकद हे न कळण्यासारखी असते आणि आज त्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत आले. माझ्याकडे काहीच नव्हतं. माझ्या आजींचं आज 2 गुंठ्याचं घर उभं करते. कमीत कमी येणाऱ्या काळामध्ये माझ्या हातून 100 लोकांची तरी सेवा व्हावी, अशा लोकांची की ज्यांना त्या ज्योतीच्या आधाराची गरज असावी. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. इथं बोलवलात आणि आज सन्मान दिलात केलात त्याबद्दल धन्यवाद.